वैध राजकीय टॉप 9 T20 जनता पार्टी या डिजिटल मोहिमेला सोशल मीडियावर उदंड प्रतिसाद 24 तासात फॉलोअर्सचा आकडा 2 लाखांच्या पुढे T20 पेट्रोलमुळे वाहनांचं मायलेज घटत असून इंजिन खराब होत असल्याचा T20 इंधनावरून मुंबई हायकोर्टाचा नितीन गडकरींना मोठा दिलासा बदनामीकारक मजकूर आणि आक्षेपार्ह पोस्ट पसरवणाऱ्यांविरोधात अब्रू नुकसानीची नोटीस पाठवण्याची परवानगी मेटा गुगल डीपफेक AI कंटेंट पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई होणार काँग्रेस खासदार वर्षा गायकवाडांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र मुंबई पुण्यासह राज्यातील विद्यार्थ्यांवरील आंदोलनांसंदर्भातील FIR मागे घेण्याची मागणी CJPच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्याच्या विविध भागात आंदोलन झाले औषध निरीक्षक भरतीचा पेपरफुटी प्रकरणाची MPSC कडून गंभीर दखल पुरावे आणि निवेदनाची सखोल पडताळणी करणार संबंधितांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करणार MPSCने केलं स्पष्ट परीक्षेच्या 2 दिवस आधीच विद्यार्थ्याच्या मोबाईलवर लक्ष प्रश्न आलेले होते कौटिल्य अकॅडमीतून पालकांनी पेपर विकत घेतले रोहित पवारांचा आरोप तर चौकशीला सामोरं जाण्यास तयार कौटिल्य अकॅडमीच्या प्रवीण पाटलांचं उत्तर मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी गारगई धरण प्रकल्पाचं काम मे 2029 पर्यंत पूर्ण करा मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश धरणामुळे मुंबईला दररोज 440 दशलक्ष लिटर पिण्याचे अतिरिक्त पाणी मिळणार 1200 किलोवॅट वीज निर्मितीही केली जाणार राम मंदिर दान चोरी प्रकरणामध्ये नवीन SIT गठीत करण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश SIT मध्ये सनदी लेखापाल फॉरेन्सिक ऑडिटचे समावेश करण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश 2 आठवड्यात स्टेटस रिपोर्ट सादर करण्याचे आदेश राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंची घेतली मातोश्रीवर भेट उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर फुटीर खासदार ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त ओमराजेंकडून शुभेच्छा दिल्यानंतर ओमराजेंना निटकऱ्यांकडून सवालाचा भडीमार तुम्ही खाल्ल्या मिठाला जागले नाहीत शुभेच्छा देण्याचा अधिकार गमावला आहे सोशल मीडियावर कमेंट आता वयात मोठ्या टॉप 9 राज्यातून तडीपार करा पण जेलमधून बाहेर काढा डोंबिवलीमधील महिला डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी रमेश म्हात्रेंची हायकोर्टात विनवणी आरोपी रमेश म्हात्रे यांचा आधारवाडी कारागृहातील मुक्काम आणखीन वाढला या प्रकरणी उच्च न्यायालयाकडून सुनावणी पुढे ढकलण्यात आली रमेश म्हात्रेला आधारवाडी कारागृहातच राहावं लागणार बदलापुरातील अयंगार फ्रेश बेकरी मधील धक्कादायक प्रकार उघडकीस बेकरीत उंदीर फिरताना सोबतचे केकमध्ये उंदराची विष्ठा आणि केक बनवण्याची भांडी संडासच्या कमोडमध्ये असल्याचं समोर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त उल्हासनगरमध्ये आईकडून 19 वर्षीय मुलीची हत्या दुसऱ्या जातीच्या मुलासोबत प्रेम संबंध मुलगी पळून जाण्याच्या तयारीत असल्याच्या आईनं ओढणीनं मुलीचा गळा आवळला मुलीच्या वडिलांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात जाऊन दिली तक्रार आई आशा गरुडला अटक कोल्हापूर आणि सांगलीतील पुरावरती तोडगा काढण्यासाठी मोठा निर्णय तब्बल 3200 कोटी रुपयांचं मिशन MARTP मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती महाराष्ट्र सरकार आणि जागतिक बँकेची एकत्रितपणे तयारी उपक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्यानं शेतकऱ्यांकडून टोकाचं पाऊल यवतमाळच्या राळेगावमधील भाब येथील घटना चौकशी करून निश्चित मदत करणार कृषी मंत्री भरणेंचं आश्वासन तुकाराम मुंडे यांना मोठा झटका दूध डेअरी चालकांना दिलासा औरंगाबाद खंडपीठाकडून FDAच्या कारवाईला स्थगिती नियमानुसार 14 दिवसांची मुदत न देता थेट परवाने निलंबित केल्याचा आरोप छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव आणि अहिल्यानगरमधील डेअरी चालकांनी केली होती याचिका पक्षांतर बंदी संदर्भात घटनेच्या 10व्या परिशिष्टाच्या व्याख्येला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी कोर्टाची केंद्राला नोटीस 4 आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश 10व्या अनुसूची अंतर्गत काय झालं हे पाहतो त्यात अनेक त्रुटी आहेत कोर्टाची टिप्पणी कोल्हापूरच्या नांदी मठातील माधुरी हत्तीनीला वंतारातून परत पाठवण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप उद्या नांदी मठ परिसरात नागरिकांचं लाक्षणिक उपोषण 13 सप्टेंबर पर्यंत माधुरी हत्ती न परतल्यास मोठं जनआंदोलन उभारणार राजू शेट्टींचा इशारा जळगावच्या सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात वाढ सोन्याच्या दरात 1000 तर चांदीच्या दरात 3000ची वाढ सोन्याचे दर GST सह 1,48,320 रुपयांवर तर चांदीचे दर GST सह 2,34,840 रुपयांवर